नमस्कार मित्रांनो. एक जुनी गोष्ट आहे, एक जुनी आठवण. 1912 साली ज्यावेळेस ब्रिटिश राजाने त्यावेळेसच्या त्यांची राजधानी जी कलकत्त्याला होती ती दिल्लीला हलवली. जे मुघल साम्राज्याचं मुख्य स्थान होतं तेव्हाचं आणि आजही ओळखलं जातं. आणि त्या सुमारास रवींद्रनाथ टागोरांनी, गुरुदेव टागोरांनी एक कविता लिहिली होती, भयशून्य चित्त जेथा या नावाची. अतिशय गाजलेली कविता आहे. ही कविता ज्या कविता संग्रहात आली होती गीतांजली नावाच्या, तिला नंतर 1913 साली नोबेल पुरस्कार मिळाला, जो साहित्यातला भारताला मिळालेला एकमेव नोबेल आहे, नोबेल पुरस्कार आहे. आणि ही कविता मी अलीकडेच मराठीमध्ये अनुवादित केली आहे एका कामाच्या निमित्तानं. अर्थात मराठीचं अनेक भाषांमध्ये ती आधीच अनुवादित झालेलं आहे. हा माझा स्वतःचा एक प्रयत्न आहे. ती कविता आधी मी वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपण आज त्यावरच बोलणार आहोत थोडंसं. भयमुक्त जिथे मन, उन्नत जिथे वदन, निर्बंध असे जिथे ज्ञान, ना जगाला असे सीमाबंधन. प्रत्येक शब्दाला जिथे सत्याचे कोंदण, प्रत्येक प्रयत्न होऊ पाहे परिपूर्ण. विवेकाचा स्वच्छ झरा खळाळे अजून, मृत सवयींच्या वाळवंटी न जाता हरवून. जिथे मनाला मिळे तुझे मार्गदर्शन, करण्यात कृती व चिंतन. स्वातंत्र्याचे असे जे नंदनवन, हो राष्ट्र माझे प्रिय भगवान. ही कविता फार महत्त्वाची आहे सध्याच्या काळाच्या दृष्टीनं. आजचा दिवस आहे 17 नोव्हेंबर. 17 नोव्हेंबर 1928 साली लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता. पंजाबचे महान क्रांतिकारक होते ते. आणि त्यावेळेस सायमन कमिशनच्या विरोधात त्यांनी काही दिवसांपूर्वीच, म्हणजे 17 नोव्हेंबरच्या आधी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटास एका प्रदर्शनात भाग घेतला होता आणि त्यांच्यावर ब्रिटिश सैनिकांनी लाठीवर्षाव केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. नंतर भगतसिंग, सुखदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा बदला घेतला. भगतसिंग यांना नंतर फासावर चढावं लागलं, सुखदेव यांना राजगुरू फासावर गेले. ही कविता मला आज आठवण्याचं कारण असं आहे की यातला एक एक शब्द, यातली एक एक ओळ जर सध्याच्या परिस्थिती जर जोडून बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की याची प्रासंगिकता किती आहे. भयमुक्त जिथे मन. आपलं मन आज खरंच भयमुक्त आहे का? हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा. त्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही स्वतःलाच सांगा. माझं उत्तर आहे की भयमुक्त नाही आहे. मला भय वाटतं, अनेक गोष्टीचं भय वाटतं. स्वतःसाठी वाटतं, माझ्या समाजासाठी वाटतं, माझ्या लोकांसाठी वाटतं, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी, जे माझ्या धर्मातले आहे त्यांच्यासाठी, जे धर्मातले नाही त्यांच्यासाठी, जे माझ्या जातीतले त्यांच्यासाठी भय वाटतं, जे नाहीत त्यांच्यासाठी भय वाटतं. माझ्या देशासाठी भय वाटतं, या देशाचं काय होणार याच्या वर्तमानाविषयी भय वाटतं आणि याचं भविष्य काय असणार आहे त्याच्याविषयी भय वाटतं. आणि भय वाटण्याचं कारण आहे भाजप आणि RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आणि त्यांचे महान नेते नरेंद्र मोदी, अमित शहा, आदित्यनाथ, राजसिंग आणि इतर कोणी जे कोणी असतील ते. पण हे जरा प्रमुख नेते आहेत जे जास्त त्रास देणारे आहेत. त्याच्यामुळे भय वाटतं. आणि अंधभक्तांची फौज जी त्यांनी उभारली आहे, सातत्याने जे अंधभक्त डोक्यावर पडलेले असतात आणि साऱ्या देशाला त्यांनी अगदी त्रास दिलेला आहे. एक प्लेग पसरला आहे त्यांचा, जसा उंदीर मेल्यावर प्लेग पसरतो देशात आणि सारे लोक मरू लागतात पटापट, तसं या अंधभक्तांमुळे देशातली जी काही शांतता होती ती मरायला लागलेली आहे. जे काही सौहार्द होतं ते मरायला लागलेलं आहे. शांती होती ती मरायला लागलेली आहे. तर या भयमुक्त हे वातावरण नाही आहे, मला तरी वाटत नाही आहे. उन्नत जिथे वदन. मी माझं मस्तक, माझं डोकं, माझा चेहरा वरती करून जगू शकतो का? समोरच्याच्या डोळ्यात डोळे बघून भागू शकता का? नाही, मला नाही वाटत असं. तुम्ही म्हणाल की असं कायद्यानं काही बंधन नाही तुमच्यावर किंवा प्रत्यक्ष कोणी जबाबदारी केली नाही, पण तसं नसतं. एक दडपण असतं अप्रत्यक्ष. एखाद्या मुसलमानाला हा प्रश्न तुम्ही विचारून बघा की तो भयमुक्त आहे का? त्याचं वदन, त्याचा चेहरा, त्याचं डोकं उन्नत आहे का, वरती आहे का? एखाद्या दलिताला हा प्रश्न विचारा, मग तुम्हाला कळेल की काय आहे उत्तर त्याचं. ना जगाला असे सीमाबंधनं. आपल्या इथे सीमाबंधनं नाही आहेत असं फक्त आपल्याला वाटतं, पण प्रांतीय भेद आहेत. उत्तर बिहारचे लोक महाराष्ट्रात चालत नाही, महाराष्ट्रीय लोक उत्तर भारतात आणि दिल्लीत चालत नाही.
किंवा गुजराती लोकांना महाराष्ट्रात विरोध होतो, मराठी लोकांना गुजरातात विरोध होतो, किंवा मणिपूर हा आपला भाग आहे असं कोणाला वाटत नाही. आपल्या देशातला पंतप्रधानांना तसं वाटत नाही. वाटत असतं तर ते गेले असते जेव्हा मणिपूर जळत होतं आणि अजूनही जळतं आहे, तरी त्यांना तिथे जाण्याची आवश्यकता वाटत नाही आहे. इथला शेतकरी आहे तो भयमुक्त आहे का? तोही नाही आहे. त्याच्यावरही बंधनं घातली जातात. त्याचा आंदोलनाचा हक्क नाकारला जातो. जो घटनेने दिलेला अधिकार आहे आपल्या सर्वांना तो नाकारला जातो. तर मला असं वाटतं ना की इथे सीमाबंधनं आहेतच ती काही गेलेली नाही आहेत. प्रत्येक शब्दाला जिथे सत्याचे कोंदणं हे तर नाहीच, शक्यच नाही. आमचा प्रधानमंत्री दिवस रात्र खोटं बोलण्याशिवाय दुसरं काही करत नाही, फक्त खोटं खोटं आणि खोटं. आता इथे विवेकाचा स्वच्छ झरा खळाळतो का? नाही, तोही नाही खळत. मृतसवेंच्या वाळवंटी न जाता हरवून असं म्हटलं त्यांनी, रवींद्रनाथ टागोरांनी. पण मृतसवेंच्या वाळवंटात हा झरा, विवेकाचा झरा, बुद्धीचा झरा कधीच नाहीसा झाला आहे असंच चित्र सगळीकडे दिसतं. त्याच्यामुळे सध्या गरज आहे. मी देवाला मानत नाही मी देवाला, पण तुम्ही मानत असाल, इतर कुठल्या गोष्टीवर श्रद्धा असाल, श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. तर ती जी श्रद्धा असते ती मग देशावरची श्रद्धा असे, माझी माणसांवरची श्रद्धा आहे, देशावरची आहे, निसर्गावरची श्रद्धा आहे, घटनेवरची श्रद्धा आहे. आणि मला त्यांचं मार्गदर्शन हवं आहे. कशासाठी? अथक कृती व चिंतन करण्यासाठी. आणि का? कारण की मला अशा नंदनवनात जायचं आहे, अशा स्वर्गात जायचं आहे की जिथे माझं राष्ट्र हे भयमुक्त असेल, जिथे प्रत्येक माणूस हा भयमुक्त जगू शकेल, तो अगदी ताठमान्यानं जगू शकेल, कोणाच्या दडपणाखाली न येता जगू शकेल, जिथे त्याच्या शब्दाला वजन असेल, जिथे सत्ताला वजन असेल, सत्याची महती गायली जाईल, आणि कोणत्याही भयाविना कोणत्याही धर्माचा, जाती धर्माचा माणूस, कुठल्याही प्रांताचा, राज्याचा माणूस अगदी आनंदाने जगू शकेल, त्याचे प्रयत्न करत जगण्याचा प्रयत्न करेल, असं एक देश, असा एक राष्ट्र मला हवं आहे. तर ही कविता मला त्या गोष्टीची आठवण करून देते. स्वातंत्र्याआधी आपल्या लोकांनी, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी यासाठी प्रयत्न केला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तोच मार्ग त्यांनी धरला होता. मधल्या काळात आपण मार्ग भरकटलो तरी आपण पुन्हा त्या मार्गावर, वाटेवर येऊ शकतो. सध्या मात्र भाजपच्या राजकारणात हा रस्ता जो होता, हा जो मार्ग होता, तोच नष्ट करण्याचं चालू आहे. जर रस्ता नष्टच झाला तर मग तुम्ही पुन्हा वाटेवर आला तरी वाट तुम्हाला भेटणार नाही, तुम्ही तुमच्या या राष्ट्रात पोहोचू शकणार नाही, जे आपल्या सर्वांचं स्वप्न होतं, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्वप्न होतं आणि आपले स्वप्न आहे. त्याच्यामुळे विचार करा आणि भाजपला आणि भाजपच्या अंधभक्तांना किती समर्थन द्यायचं आणि किती काळ त्यांचं ही अरेरावी सहन करायची, यांचा मूर्खपणा सहन करायचा, यांचा खोटारडेपणा सहन करायचा, याचाही तुम्ही विचार करणं गरजेचं आहे, तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या देशासाठी आणि इतर सर्वांसाठी. धन्यवाद.